रमेश माझा चांगला मित्र आहे, मला त्याला मदत करायला हवी. कसा आहेस रमेश? आणि आता तुझे वडील कसे आहेत? अरे राजू, ते अगदी मस्त आहेत. ते बाहेर गावी फिरायला गेलेत. हा रमेश, काय बोलतोयस काय तू? काल तुझा मला मेल आला होता की तुझे वडील खूप आजारी आहेत आणि तुला पैशांची गरज आहे, म्हणून तुला 10,000 पाठवले. हा बघ तुझा ईमेल आयडी ramesh.bora@gmail.com. पण माझा ईमेल आयडी तर ramesh.bhora@gmail.com आहे. तू फसवला गेलायस. ओ, पैसे पाठवण्याआधी मी रमेशला फोन केला असता तर किती बरं झालं असतं. सतर्क रहा. ईमेलद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून दूर रहा. काय करावे? कोणत्याही ईमेल किंवा समान दिसणाऱ्या ईमेल आयडी वरून आलेल्या विनंतीनुसार पैशांचा भरणा करू नका. जवळच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशन आणि नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल cybercrime.gov.in वर घटनेची माहिती द्या. काय करू नये? कोणत्याही किंवा समान दिसणाऱ्या ईमेल आयडी वरून आलेल्या विनंतीसाठी पैसे देऊ नये.